नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या घरगुती स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये। चला तर मंडळी, आपण आज पाहणार आहोत आषाढ महिन्यामध्ये घरोघरी केल्या जाणाऱ्या गव्हाच्या खुसखुशीत अशा कापण्या। त्याच्यासाठी आपण पाहणार आहोत साहित्य काय काय लागतं ते घेतलेले आहे। मी या डब्याचं मेजरमेंट करून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटीचं किंवा ग्लासचं मेजरमेंट घेऊ शकता। मी इथं या डब्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे। या डब्याने मी 2.5 डबे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यासाठी अर्धा डबा बेसन घेतलेला आहे, 1 डबा गूळ घेतलेला आहे, इथे घेतलेला आहे 2 चमचे बडीशेप पावडर, इथे घेतलेला आहे खसखस, इथे घेतलेला आहे सुंठ पावडर, इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, इथे घेतलेलं आहे 1 ते 1.5 पळी तेल याच्यामध्ये मोहन टाकण्यासाठी। चला मंडळी, आपण आता हा गूळ गरम करून घेणार आहे। मी गॅसवरती इथं एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे। याच्यामध्ये टाकूया हा घेतलेला गूळ। त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पाऊण डबा पाणी। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। पहा, गुळाचा पूर्ण वितळवून घ्यायचा याच्यामध्ये। आपल्याला काही पाक करायचं नाही, फक्त गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे। हे पहा मंडळी, आपलं गुळाचं पाणी रेडी झालेलं आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। चला मंडळी, आपण आता कापण्यासाठी कणिक भिजवून घेऊया। हे घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ, हे घेतलेलं आहे बेसन पीठ, याच्यामध्ये टाकूया बडीशेप पावडर, सुंठ पावडर, चवीनुसार नमक। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। चला मंडळी, मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये जे आपण तेल घेतलं होतं ते कडकडीत असं गरम करून घेऊया। चला मंडळी, आपलं तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे। ते आपण आता या पिठावरती टाकून घेऊया। हे बघा, छान कडकडीत झालेलं आहे। आता आपण हे गरम असतानाच चांगलं मिक्स करून घेऊया। हाताने करू नका, आता हाताला चटके बसण्याची शक्यता असते। असं उलटाण्यानेच असं गरम झालेलं आपलं पीठ हे मिक्स करून घ्यायचं। हे पहा, आता हे आपलं थोडंसं नॉर्मल झालेलं आहे। त्यामुळे मी असं हाताने सर्व तेल पिठाला चोळून चोळून घ्यायचं असं, मग कापण्या आपल्या एकसारख्या आणि खुसखुशीत होतात। हे पहा मंडळी, मी असं पूर्ण तेल याला पिठाला चोळून घेतलेलं आहे। ही रेसिपी ना मंडळी, आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आई आजी खूप आवडीने घरोघरी या कापण्या बनवायच्या आणि खायचेही त्या आवडीनेच। लोक तेवढी आपल्या घरोघरी खायचे। हे पहा मंडळी, हे गुळाचं पाणी करून ठेवलेलं आपलं असं नॉर्मल झालेलं आहे। जास्त थंडही करायचं नाही, जास्त गरमही ठेवायचं नाही। आणि इथं मी जर आपल्याला हे पाणी कमी पडलं तर मी हे पाणी वापरणार आहे। हे थोडं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, हेही थंड झालेलं आहे। आता चला आपण हे पाणी गाळून घेऊया। ह्याच्यामध्ये पिठामध्ये गाळून ओतणार आहोत। असंच पाणी ओतायचं नाही, कारण गुळामध्ये खूप कचरा वगैरे असतो, त्याच्यामुळे हे पाणी असं गाळून घ्यायचं। हे पहा, हे गुळाचं पाणी आपण असं सर्व याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि याचा असा मऊसर असा गोळा बनवून घेऊया। जास्त कडकही ठेवायचं नाही आणि जास्त नरमही ठेवायचं नाही। जास्त जर पातळ गोळा झाला तर आपल्या कापण्या खुसखुशीत होणार नाहीत, कडक होऊन जातील। त्यामुळे असं मीडियममध्ये ठेवायचं पीठ। हे पहा मंडळी, आपलं पीठ असं तयार झालेलं आहे। काय वास उठलाय म्हणता, सुंठ आणि बडीशेपचा असा घमघमाट उठलेला आहे साऱ्या घरभर। चला आता आपण ह्यातलं थोडं पाणी टाकून घेऊया।
जसं लागेल तसं याच्यामध्ये पाणी ॲड करायचं थोडं थोडं. हे पहा मंडळी, आपलं पीठ हे असं भिजवून रेडी झालेलं आहे. 10 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवून देऊया. हे पहा मंडळी, आपलं पीठ भिजायला ठेवून 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण याचं छान असे गोळे करून घेऊया आणि मग कापण्यासाठी कट करून घेऊया. हे पहा, असा चपातीपेक्षा थोडा मोठा असा गोळा बनवून घ्यायचा, असा एकजीव करून घ्यायचा पूर्ण असा. हे पहा मंडळी, मी असा गोळा करून घेतलेला आहे. ह्याला असं थोडं छान लाटून घ्यायचं असं. ह्याला आपल्याला जर आवश्यकता असेल तर तेल लावायचं, पीठ लावायचं नाही. हे पहा, मी बिना तेलाचं लाटत आहे. हे असं एवढं लाटून झालं आहे. आता आपण याच्यावरती खसखस टाकून घेऊया. अशी खसखस शिवाय मजाच नाही कापण्याला खाण्यासाठी. हे पहा मंडळी, खसखस टाकून मी असं लाटून घेतलेलं आहे. आता हे बाजू पलटी करूया आणि इकडल्या साईडने पण खसखस लावून घेऊया आपण. हे पहा, असं लाटून घ्यायचं. जर आपल्याला कापण्या मऊ पाहिजे असतील तर थोडं जाड ठेवायचं. जर तुम्हाला कापण्या खुसखुशी म्हणजे थोड्याशा कडक हव्या असतील तर पातळ लाटून घ्यायचं. मी असं जाडच ठेवणार आहे. आमच्या घरी अशा मऊवाल्याच कापण्या आवडतात म्हणून मी असं लाटून घेत आहे जाडसर थोडं. हे पहा मंडळी, मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यात थोडं तेल टाकून घेऊया. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडं कापण्या लाटून घेतले आहे ते आता कट करून घेऊया. हे पहा, आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे आहे तसं आपण कट करून घ्यायचं. कुणाला मोठे आवडतात, कुणाला छोटे आवडतात, कुणाला गोल आवडतात. हे पहा, मी असं कट करून घेतलेलं आहे. हे पहा मंडळी, मी अशा कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. हे पहा मंडळी, आपलं तेल चांगलं कडकडलेलं आहे. हे पहा, आपला गोळा त्याला बबल्स येत आहेत म्हटल्यावर आपला तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता याच्यात आपण कापण्या टाकून घेऊया. आता तेल चांगलं कडलं आहे तर मी गॅस मिडियम करत आहे, नाहीतर आपल्या कापण्या वरून लाल काळ्या होतील आणि आतून कच्च्या राहतील. म्हणून आपण मिडियम गॅसवरती भाजणार आहे कापण्या. हे पहा मंडळी, कापण्या आपल्या एका साईडने लाल झाल्या आहेत. आता आपण या हलवून घेऊया, थोड्याशा पलटी करूया. पूर्ण अशा पलटी करायच्या. हे पहा मंडळी, आपल्या कापण्या गोल्डन कलरवरती आलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. काय सुरेख कलर आला आहे आपल्या कापण्यांना. हे पहा, हे पहा मंडळी, मी सर्व प्रकारे अशा कापण्या तळून घेतल्या आहेत. हे पहा, आपल्या किती छान आणि खुसखुशीत कापण्या रेडी झालेल्या आहेत. हे बघा किती छान झालेल्या आहेत. जर तुम्हाला माझी ही कापण्या बनवण्याची रेसिपी जर आवडली असेल तर घरगुती स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये कशा झाल्या आहेत ते सांगायला विसरू नका.